नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचबरोबर आजच्या नवीन व्लॉगमध्ये सुद्धा. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन व्लॉगला. कसा होता आजचा आपला व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून यापुढचे येणारे जे नेक्स्ट व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आज मला नाश्त्यामध्ये बनवायचे आहेत पोहे. पोहे बनवण्यासाठी मी सगळं पोहे वगैरे भिजवून ठेवलेले आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला की पोहे जे भिजवलेत ना मी, तर ते माझ्याकडून पाणी त्यामध्ये तसंच राहिलं. म्हणजे बराच वेळ पोहे एकदम जास्त भिजलेले आहेत. मी म्हटलं नंतर ओतून काढेल 1 मिनिटात, आणि नंतर विसरून गेले. परत काही कामाच्या नादात लागले काय माहिती, आणि सगळ्या पोह्यांचा असा गाळ झाला आहे पूर्णपणे. पण आता मी फेकून नाही देऊ शकत, ते मला बनवावं तर लागणारच. एकदम अशी चिपचिप झाली त्यांची. सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे तळून घेत असते पोह्यांसाठी, जेणेकरून ते छान असे कुरकुरीत भाजतात, तळतात आणि छान पण लागतात. नाही तर कांद्यात आपण सगळं मिक्स करून दिले ना तर ते व्यवस्थित तळत, म्हणजे आतून व्यवस्थित भाजत नाही आणि कच्चेच राहून जातात. आणि हा मोठा पण कांदा कट केलेला आहे, उभा कांदा, कारण मला बनवायची आहे मटकीची भाजी. तर त्यासाठी मी उभा कांदा कट करावा. आणखी टोमॅटो पण कट करायचं आहे. हे 2 अंडे बॉईल करण्यासाठी ठेवून देते. माझा नाश्ता वगैरे होईपर्यंत, भाजी बनवून होईपर्यंत मला तेलाची इतकी भीती वाटते ना, तेल हातावर उडायची, तोंडावर उडायची. सगळ्यात अगोदर मी मेहंदी टाकून घेत असते. कांदा परतवण्यासाठी ठेवला आहे. आणि पोहे बघा माझे आज काय खरं नाही. मटकीला म्हणावा असे एवढे मोड आलेले नाही आहेत, कारण मी काल भिजत ठेवले आणि म्हटलं आज दिवसभर असेच ठेवले. तर माझ्या सासूबाईंनी ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला व्यवस्थित मोड काय आले नाहीत. फ्रीजमध्ये ते कॉन्स्टंट लेवलला राहतं, त्याच्यामुळे त्याला मोड त्याचे म्हणजे हेच झाले नाहीत. आणि मी सध्या जास्त प्रेफरन्स असं कडधान्य खाण्यालाच देते, कारण भाज्या पण एवढ्या चांगल्या येत नाहीत, आणि आल्या तरी ते आपल्याला माहिती आहेत किती त्याच्यावर औषधं फवारलेली वगैरे असतात. तर म्हणजे आमच्या शेतामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, फ्लावर, कोबी, त्याचबरोबर म्हणजे सगळंच आहे, फक्त भेंडी नाही आहे. आणि आता गवार जी आहे ती भरपूर लावलेली आहे आम्ही आमच्या शेतामध्ये. तर तिला यायला टाईम आहे अजून, त्यामुळे मग मी बाजारातून जास्त काही भाज्या आणत नाही. कडधान्य तर आपल्या घरचेच असतात सगळे, फक्त मटकी घरी नाही तर बाकी सगळी कडधान्य घरी आहे. आणि कडधान्य खाल्लेलं एकदम चांगलं असतं, प्रोटीन्स मिळतं त्याच्यातून, हेल्दी पण असतं. त्यामुळे मग भाज्यांपेक्षा तर हेच खाल्लेलं बरं. बाळाला पण खाऊ पिऊ घातलं.
सकाळीच आवरून घेतलं त्याचं पण. आता तो खेळतोय, परत त्याचा आंघोळीचा टाईम होईल, त्यामुळे म्हटलं की अगोदर आपलं पटकन आवरून घ्यावं घरातलं. तर मी बाळासाठी डाळ हे सॅरलॅक बनवण्यासाठी डाळ ठेवली होती, जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर आता मी त्याची पावडर बनवणार आहे. एकदम छान असं कुरकुरीत ते वाळलेलं आहे. आणि याची रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल ना, तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आता ही डाळ मी व्यवस्थित भाजून घेते. आणि काय झालं की नेमकंच काल संपलं त्याचं. मला थोडासा उशीरच झाला करायला. मी थोडं आधीच रेडी राहायला पाहिजे होतं. नेमकी संपायची वेळ आणि करायची वेळ एकच झाली. तर त्यामुळेच मग आता मी करते, कारण त्याला आत्ता जस्ट खायला काहीच नाही. त्यामुळे थोडं का होईना त्याच्यासाठी व्यवस्थित भाजून बनावंच लागणार आहे. बाकीचे कामं आवरलेत माझे. कपडे आज बाळ पण लवकर उठलं. बाकीचे पण कामं राहिले आहेत. फरची पुसायची राहिली आहे, कपडे मशीनला टाकायचे. अगोदर म्हटलं याचं भाजण्यासाठी ठेवून द्यावा, तोपर्यंत बाकीचं पण करता येईल. कपडे मशीन लावता येईल आणि फरची पण फटाफट पुसता येईल. उष्णतेमुळे डॉक्टरला विचारलं ना, ते म्हटले उष्णतेचं. नाही, याच्या आधी मी त्याला जे घालीत होते तेच खाऊ घालते. बाळाच्या ना तोंडाला अशा इथे छोट्या छोट्या पुळ्या आल्यात. मग मी डॉक्टरला विचारलं होतं, मला असं वाटलं की ते धायरू आहे म्हणून, पण ते धायरू नाही आहे. उष्णतेमुळं हे झालं, कारण अचानकच हीट वाढत चालली ना, त्याच्यामुळं असं झालं. सू केली काय? त्याला 5-5 मिनिटला सू होत असते. पाणी पिलं की त्याला प्रेशर यायलाच पाहिजे. कधी आला होता? डोकेश्वरला आलो होतो. हा, महाशिवरात्रीच्या दिवशी. हा, त्याला ना बाबूकडे दिलं आणि त्याला राग आला तर मी घेतला नाही म्हणून असं ओरडायचं, नाही करायचं. माझे पप्पा आलेत तर त्यांच्याकडेच येतो. कपडे मशीनला लावीन म्हणते आणि लाईटच गेली. इतके कपडे आहेत ना, मी रोज नाही धुत आता मशीनमध्ये. पण आज ब्लँकेट, टॉवेल दोघांचे आणि बाकीचे पण कपडे यायचे, भरपूर सारा पॅन्ट असतं दिवसभरच्या. तर म्हटलं आज जाऊ दे, मशीनलाच लावून देते. घरामध्ये इतका पसारा आहे. माझे वडील आले होते तर त्यांनी आज गाजर आणलेले आहेत, जे की आमचे घरचेच आहेत. बैलांसाठी लावतात ते दरवर्षी. एकदम छान आणि गोड लागतात. तर हे गावरान गाजर आहे.
मी त्यांना म्हटलं की थोडेच घेऊन या, कारण काय करतात ते प्रत्येक वेळेस आलं की एवढी मोठी पिशवी घेऊन येतात आणि ते लवकर संपले नाहीत ना की असं वाटतं उगाचच मग फ्रेश आणले की कसं चांगले पण असतात ते, मग जास्त दिवसाचे झाले की मग घेऊ पण नाही वाटत. पण ते फ्रीजमध्ये ठेवले की चांगलेच राहतात, पण तरी असं वाटतं ना की चला आपल्या वावरात आहे मग एवढे लगेच कशाला घेऊन यायचे. त्यामुळे त्यांनी ह्यावेळेस म्हटलं की तुम्ही जास्त आणू नका, तुम्ही दरवेळेस एवढे घेऊन येता. मग त्यांनी ह्यावेळेस एवढे आणलेले आहेत. आणि आरशूसाठी काही फ्रूट्स पण आणलेत. मला अजून फरची पुसायची आहे, पण किचनमध्ये इतका पसारा आहे ना, मला डोकं जाम झालं आहे माझं. आणि आजकाल ना हॉलची फरशी रोजच पुसावी लागत आहे, कारण बाळाला खाली सोडलं की तो एका जाग्यावर राहत नाही. चटई जरी टाकली ना तरी तो चटईवर राहत नाही, सगळीकडे फिरत बसतो. त्यामुळे मग एकदा घर क्लीन केलं ना तर टेन्शन नाही. मग मी डेटॉल टाकून रोज क्लीन करत असते, म्हणजे कुठेही फिरला तर काही हरकत नाही. आणि आज तो झोपला पण नाही, त्यामुळे मग मी लवकरच क्लीन करत आहे, कारण तो आता काही लवकर परत झोपत नसतो, त्याला खेळायला. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला होम टूर बघायची असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा आपल्या व्हिडिओला खूप सारे लाईक्स करा, की जेणेकरून मला समजेल की तुम्हाला होम टूर बघण्याची इच्छा आहे. लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येऊ की कसं आहे माझं घर म्हणून. तर सगळं संपूर्ण घर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेल. आणि आजकाल आहे ना अक्षरशः माझा दिवस कुठं जातो मला समजत नाही. असं वाटतं मला दिवसच कमी पडायला लागलं आहे आता, कारण बाळाचं झालं की माझं झालं की घरातलं काम झालं की बाळाचं खाणं पिणं, अक्षरशः ते सुरू आहे. अवघड असते बाबा. बाळ झाल्यावर जोपर्यंत बाळ नाही ना तोपर्यंत आपण इतकी निवांत आणि फ्री असतो ना की आपल्या मनावर असतं आपल्याला कधी काय करायचं आहे. आणि जसं बाळ होतं ना की सगळ्या गोष्टी बाळावरच अवलंबून असतात, की त्याच्या वेळेनुसार आपल्याला आपला टाईम मॅनेज करावा लागतो आणि बाकीचे कामं आवरावे लागतात. तर खरंच ज्यांना बाळ नाही ना त्यांनी मनसोक्त आणखी जगून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे नेक्स्ट व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील.